तर माहिती अधिकार टाकत असताना बऱ्याच लोकांच्या अशा अडचणी होत्या की तुम्ही माहिती अधिकारची माहिती कुठून घेतली, तो माहिती अर्ज कसा भरायचा. तर संबंधित कार्यालयात तो अर्ज असतो. पण समजा आपल्याला तिथे जाऊन मागण्यात भीती वाटत असेल तर गुगलवरून तुम्ही जोडपत्र म्हणून माहिती अधिकाराचा जो अर्ज आहे तो डाउनलोड करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये प्रति ही सुरुवात असते. मग तुम्हाला संबंधित ग्रामपंचायतीला द्यायचं असेल तर प्रतीच्या पुढं सरपंच ग्रामसेवक असं लिहावं. त्याच्याखाली विषय असतो. तुम्हाला जो विषय आहे तो थोडक्यात मांडायचा असतो. त्याच्याखाली तपशील असतो. तपशिलामध्ये तुमचा जो विषय आहे तो तुम्हाला विस्तृत स्वरूपात मांडायचा आहे. तपशिलाच्या खाली तुम्हाला कशा पद्धतीनं माहिती पाहिजे, पोस्टाद्वारे पाहिजे किंवा तुम्ही प्रत्यक्षात घेणार आहे हे तुम्हाला नमूद करायचं असतं. आणि त्याच्या खाली तुम्हाला जर इतर काही माहिती टाकायची असेल त्यानंतर खाली तुमची सही असेल किंवा तुमचं जे काही कॉन्टॅक्ट नंबर असेल, तुमचं स्थळ असेल, ह्या गोष्टी सुचवायच्या आहेत. खरं तर तुम्ही डाउनलोड केल्यानंतर, तुम्ही वाचल्यानंतर हा खूप किचकट प्रोसेस नाही, ही सोपीच आहे. आणि आम्हाला हे सर्व दिल्यानंतर आमच्या पंचक्रोशीतील बऱ्याचशा गावांच्या तरुणांचं फोन आलं की आम्हाला या संदर्भात माहिती द्या, आम्हाला या संदर्भात मार्गदर्शन करा. खरं तर माहिती अधिकार टाकणे हा खूप सोपी पद्धत आहे. जेवढं सोपी पद्धत ही व्हॉट्सअपचं अकाउंट करणे, फेसबुकचं करणे, इन्स्टावर जाऊन अकाउंट तयार करणे इतकीच ही सोपी पद्धत आहे. मी तर म्हणतोय एकदा एखाद्याला माहिती अधिकार टाकायची सवय लागली तर त्याला ते व्यसन लागल, एवढं सोपं आहे ते. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ती जाऊन माहिती बघा. आमचा जो आयडिया आहे तो चेक करा. आणि तुम्हाला अजून काही माहिती असेल तर त्या आयडियावरती आहे. आपल्याला ज्या काही अडचणी येतील त्यासाठी तुम्ही आमचं इन्स्टाचा आयडिया असेल त्याला तुम्ही पर्सनल मेसेज करू शकता. आमची जी काही टीम असेल ते तुम्हाला त्या संदर्भात मार्गदर्शन करेल.